भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण पाठिंबाचा जो तास आहे त्या पाठिंबाच्या तासाला आपण बघत असताना कलम क्रमांक 1 ते 4चा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आणि कलम क्रमांक 1 ते 4 आपण जर पाहिलं तर संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा जो काही भाग आहे, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र जे हा घटक जो आहे तो घटक आपण बघितला आहे. त्याचबरोबर भारतामध्ये असणारी जी काही विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश त्यामध्ये झालेला बदल हा सर्व जो आहे पण भाग 1चा जो काही भाग आहे तो आपण अभ्यासलेला आहे. आता आपल्याला अभ्यासायचं आहे त्या पुढचं जे काही प्रकरण आहे ते प्रकरण आपण अभ्यासणार आहे ते आहे नागरिकत्व, सिटिझनशिप. आता नागरिकत्वाचा अभ्यास करताना जी काही कलमांचा अभ्यास आपल्याला जो करायचा आहे तो कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11पर्यंतचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण या नागरिकत्व या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. आता थोडक्यामध्ये नागरिकत्वाची जी काही संकल्पना आहे ही नागरिकत्व म्हणजे काय किंवा नागरिक होणं म्हणजे काय, तर ह्या सर्व संकल्पना ज्या आहेत ह्या संकल्पना आपण यामध्ये पाहायच्या आहेत. आता थोडक्यामध्ये अगोदर प्रस्तावना आपण पाहू तर नागरिकत्व हे लोकशाही शासन व्यवस्थेचे एक अपरिहार्य पायाभूत तत्व आहे. त्यामध्ये व्यक्तीचे शासन व्यवस्थेतील पूर्ण राजकीय सदस्यत्व, त्याची राजसंस्थेची कायमस्वरूपीची एकनिष्ठा आणि त्याच्या देशाच्या राजकीय व्यवस्थेतील एकात्मीकरणाची अधिकारिक मान्यता जो आहे ती ह्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे नागरिकत्व काय आहे तर नागरिकत्व लोकशाही शासन व्यवस्थेचे अपरिहार्य पायाभूत तत्व आहे. तर भारताची जी काही व्यवस्था आहे त्या आपण लोकशाही शासन व्यवस्था जी आहे त्या लोकशाही व्यवस्थेचा आपण स्वीकार केलेला आहे. आणि ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला महत्त्व आहे आणि प्रत्येक व्यक्ती जे काही महत्त्व आहे हे मतदानाच्या द्वारे तो दाखवत असतोय. आणि जे भारताचे नागरिक आहेत या भारताच्या नागरिकाला अनेक स्वरूपाचे नागरी हक्क देखील प्राप्त आहेत, त्याचबरोबर राजकीय हक्क देखील प्राप्त आहेत. आता नागरिक आपण बघत असताना किंवा व्यक्ती ही संकल्पना आपण जेव्हा बघणार आहे तर भारतामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत ह्या भारतीय असतील किंवा परकीय देखील व्यक्तींसमावेश जो आहे हा भारतामध्ये होत असतोय. पण ह्यामध्ये आपण सुरुवातीला बघत असताना नागरिकत्व म्हणजे काय आहे तर ते लोकशाही शासन व्यवस्थेचे अपरिहार्य पायाभूत तत्व आहे. आणि ह्या नागरिकत्वाच्या आधारे पूर्ण राजकीय जे काही सदस्यत्व किंवा राजसंस्थेची असणारी कायमस्वरूपीची एकनिष्ठा हे जे काही घटक आहेत हे घटक ह्यामध्ये समाविष्ट होतात. आता पूर्ण राजकीय सदस्यत्व म्हणजे काय की जो नागरिक असेल तर त्या नागरिकाला लोकसभा असेल किंवा विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क असेल, तो परकीय नसणार नाही. त्याचबरोबर संसदेचे तसेच राज्य विधिमंडळाचे सदस्य देखील तो मिळवू शकतोय. म्हणजे ही नागरिकत्वाची संकल्पना आपण बघत असताना ही नागरिकत्वाच्या संकल्पनेमध्ये घटनेनं असं सांगितलेलं आहे की प्रत्येक भारतीय नागरिक जो आहे तर प्रत्येक भारतीय नागरिकांना काही अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत, काही हक्क दिलेले आहेत आणि त्याचबरोबर काही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या दिल्या आहेत ज्याला आपण कर्तव्य असं म्हणतोय. म्हणजे त्याद्वारे ही नागरिकत्वाची संकल्पना जी ही सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ह्या नागरिकत्वाचे अर्थ किंवा महत्त्व जे आहे ते महत्त्व आपण बघणार आहे. आता कोणत्याही आधुनिक राष्ट्राप्रमाणे भारताचा आपण जर विचार जर केला तर नागरिक म्हणजे राजसंस्थेचा सदस्य, मेंबर ऑफ स्टेट असं आपण म्हणू शकतोय. नागरिकत्व आपण कोणाला म्हणणार आहे तर नागरिकत्व म्हणजे राजसंस्थेचा सदस्य. थोडक्यामध्ये भारताचा जो नागरिक आहे, भारतामध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्याला विविध स्वरूपाच्या पात्रता जे आहे ते पात्रता दिलेली आहे. तर ती पात्रता पूर्ण करणारा जो काही व्यक्ती आहे की जो राजसंस्थेचा सदस्य आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतोय, नागरिक असं म्हणू शकतोय. आणि राजसंस्थेचे सदस्यत्व म्हणजेच नागरिकत्व होय. आता नागरिकांना विविध नागरी व राजकीय हक्क प्राप्त होतात. आता हे नागरी हक्क कोणते आणि राजकीय हक्क कोणते? नागरिकांना दोन स्वरूपाचे हक्क प्राप्त होतात, एक नागरी असेल आणि एक राजकीय असेल. तर ते आता आपल्याला पाहायचं आहे नागरी हक्क कोणते आणि आता भारतीय राज्यघटनेची काही प्रस्तावना आहे तर त्या प्रस्तावनेमध्ये देखील या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तो सांगत असताना न्याय ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर समानता जो आहे त्या समानतेच्या भागामध्ये ह्या ज्या दोन समानता ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, ज्यामध्ये नागरी समानता आणि राजकीय समानतेचा जो काही भाग आहे तो भाग देखील त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो अभ्यास आपण या अगोदर केला आहे, ज्यामध्ये कायद्यासमोर समानता असेल कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 15, 16, 17, 18. त्याचबरोबर राजकीय समानता दिलेली त्यासाठी कलम क्रमांक 325 धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केले जाणार नाही. त्याचबरोबर लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीने होतील.
म्हणजे अशा अनेक स्वरूपाचे जे काही हक्क आहेत हे नागरी अधिकार देखील प्राप्त आहेत, त्याचबरोबर राजकीय हक्क देखील प्राप्त केलेले आहेत आणि त्याचबरोबर काही कर्तव्यांचे पालनही करणे आवश्यक आहे. जसं आपण नागरी हक्क आपण जर पाहिले किंवा मूलभूत हक्क असं आपण म्हणू, तर मूलभूत हक्क आपण जर पाहिले तर मूलभूत हक्क कुठं दिलेले आहेत, तर मूलभूत हक्क देताना कलम क्रमांक 12, तर ते कलम क्रमांक किती दिलेत, तर 35पर्यंत हे जे आहे ते मूलभूत हक्क दिलेत. मग हे हक्क जे आहेत हे नागरिकांना प्राप्त आहेत. त्याचबरोबर दुसरा भाग आपण जर पाहिला तर मूलभूत कर्तव्य जे आहे त्या मूलभूत कर्तव्यांचा देखील समावेश यामध्ये केलेला आहे. आता हे मूलभूत कर्तव्य म्हणजे काय, की राजसंस्थेची कायमस्वरूपी एकनिष्ठा असणं. आणि हे मूलभूत कर्तव्य सांगत असताना कशामध्ये सांगितलेले आहेत, तर ती 51A मध्ये सांगितलेले आहेत. 51A ह्या एकाच कलमामध्ये ही जी काही कर्तव्य आहेत, 11 कर्तव्य जे आहेत ही 11 कर्तव्य दिलेले आहेत. अगोदर आपण अभ्यास करताना हे पाहिलेलं आहे की मूलभूत कर्तव्यात समावेश जो आहे तो मूळ घटनेमध्ये नव्हता. नंतर आपण ती मूलभूत कर्तव्ये सोव्हिएत रशियाकडून आपण स्वीकारलेले आहेत. मग त्या मूलभूत कर्तव्याचा जो काही समावेश आहे तो समावेश किंवा त्या मूलभूत कर्तव्यांचं पालन करणं ही देखील नागरिकांची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. जसं नागरिकत्व होत असताना भारतीय घटनेनं नागरिकांना जे विविध स्वरूपाचे हक्क प्राप्त करून दिलेत, नागरी हक्क असतील, राजकीय हक्क असतील, आपण एकत्रितपणे मूलभूत हक्क असं आपण म्हणू त्याला, त्याचबरोबर काही कर्तव्यांचं पालन करणं ही आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर आपण बघत असताना हे जे काही नागरिक आहेत, नागरिक आणि परकीयमध्ये काय फरक आहे, नागरिक आणि परकीय जो आहे यामधला जो काही फरक आहे तो फरक आता आपण पाहणार आहे. म्हणजे कोणत्याही आधुनिक राष्ट्राप्रमाणे भारतात देखील 2 प्रकारचे लोक राहतात. भारतामध्ये जे आहेत ते राहणारे जे काही लोक आहेत हे 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहे नागरिक व परकीय. आता नागरिक म्हणजे काय, तर नागरिक भारतीय राष्ट्राचे पूर्ण सदस्य असतात आणि त्यांची देशाप्रती निष्ठा असते आणि त्या नागरिकांनाच नागरी आणि राजकीय हक्क प्राप्त असतात. म्हणजे आपण 2 भाग आपण जर पाहिले, प्रत्येक जे आधुनिक राष्ट्र आहे त्या आधुनिक राष्ट्राप्रमाणे भारताचा आपण जर विचार केला तर भारतामध्ये देखील काय आहे, तर 2 प्रकारचे लोक जे ते भारतामध्ये राहतात. एक भारतीय असणारे आणि एक परकीय जे आहे ते परकीय. हे दोन्ही लोक जे आहेत हे भारतामध्ये राहतात. आता हे राहताना नागरिक कुणाला म्हणायचं आहे आणि परकीय कुणाला म्हणायचं आहे. नागरिक हे भारतीय राजसंस्थेचे पूर्ण सदस्य असतात, त्यांना आपली निष्ठा बहाल करावी लागते. तसेच नागरिक या नात्याने त्यांना सर्व नागरी व राजकीय हक्क प्राप्त होतात. आत्ता आपण बघितलेलं आहे नागरी अधिकार आणि राजकीय अधिकार 2 स्वरूपाचे लोक भारतामध्ये राहतात. इतर जे काही आधुनिक राष्ट्र आहे त्या राष्ट्राप्रमाणे एक भारतीय असतील आणि एक परकीय असतील. जे भारतीय आहेत त्यांना आपण नागरिक असं म्हणूया आणि जे परकीय आता भारतीय आणि परकीयमधला जो काय फरक आहे, जे नागरिक आहेत हे भारतीय राजसंस्थेचे पूर्ण सदस्य असतात आणि त्यांना आपली निष्ठा बहाल करावी लागते. तसेच नागरिक या नात्याने त्यांना सर्व नागरी तसेच राजकीय जे काही अधिकार आहेत हे अधिकार प्राप्त असतात. आता परकीय आपण जर बघितलं तर परकीय म्हणजे काय, तर परकीय म्हणजे तात्पुरते वास्तव करणारे जे आहेत, मी भारतामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये राहणारे ज्या आहे ज्याला आपण परकीय असं म्हणतोय. परकीय दुसऱ्या एखाद्या राजसंस्थेचे नागरिक असल्याने त्यांना आपले सर्व नागरी व राजकीय हक्क प्राप्त होत नाहीत. अशा प्रकारचे तात्पुरत्या वास्तवासाठी आलेल्यावर सर्व राजकीय हक्क नसलेल्या व्यक्तींना आपण परकीय असं म्हणतोय. नागरिक आणि परकीयमधला महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. जे नागरिक आहेत तर त्या नागरिकांना नागरिक या नात्यानं सर्व नागरी व राजकीय हक्क प्राप्त होतात. तसे हक्क जे आहेत हे परकीय व्यक्तीला प्राप्त होत नाहीत. राजकीय हक्क तर अजिबात त्यामध्ये प्राप्त होणार नाहीत. काही नागरी अधिकार देखील त्यांना प्राप्त होऊ शकतात. फक्त त्यांचं वास्तव्य जे आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं वास्तव्य जे आहे ते वास्तव्य असणार आहे आणि ते परकीय एखाद्या राजसंस्थेचे नागरिक असतात. त्यामुळे त्यांना सर्व स्वरूपाचे नागरी आणि सर्व स्वरूपाचे राजकीयाचे हक्क जे आहेत, काही हक्क प्राप्त होतात पण सर्व हक्क जे आहेत ते प्राप्त होत नाहीत. म्हणून अशा सर्व राजकीय हक्क प्राप्त नसलेल्या व्यक्तींना आपण काय म्हणू शकतोय, परकीय असं आपण म्हणू शकतोय. आता ही परकीय आपण बघत असताना परकीयाच्या संकल्पनेमध्ये देखील 2 भाग आहेत. परकीय कोणते, एक आहेत मित्र परकीय आणि दुसरा आहे शत्रू परकीय. जसं आपण भारतामध्ये राहणारे जे काही 2 स्वरूपाचे लोक जे आहेत, एक आपण बघितलं नागरिक आणि एक आपण बघितलं परकीय. तर त्यामध्ये आपण बघताना जे काही परकीय आहे त्या परकीयामध्ये देखील काय आहेत, 2 प्रकार पडतात. एक म्हणजे काय मित्र परकीय आणि दुसरा म्हणजे काय शत्रू परकीय. आता त्यातला पहिला भाग बघूया, तर मित्र परकीय. मित्र परकीय म्हणजे काय, तर मित्र राष्ट्राचे नागरिक असलेले परकीय.
म्हणजे मित्र परकीय म्हणजे भारताशी सलोख्याचे संबंध असलेल्या देशाचे नागरिक होय, ज्याला आपण मित्र परकीय असं म्हणतोय. उदाहरणार्थ आपण अमेरिका म्हणू शकतोय, जपान म्हणू शकतोय, जर्मनी असे जे काही जे देश आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतोय, मित्र परकीय असं म्हणू शकतोय. म्हणजे मित्र परकीय म्हणजे भारताशी सलोख्याचे संबंध असलेल्या देशाचे नागरिक. अमेरिका देखील मित्र परकीय आहे, रशिया देखील मित्र परकीय आहे, जपान देखील मित्र परकीय आहे. तर असे जे आहे त्यांना आपण काय म्हणू शकतोय की ज्यांचे भारताशी सलोख्याचे संबंध आहेत तर त्यांना आपण म्हणतोय मित्र परकीय. आता त्यानंतर शत्रू परकीय म्हणजे काय, तर शत्रू परकीय म्हणजे भारताशी युद्धरत असलेल्या देशाचे नागरिक म्हणजे शत्रू परकीय. शत्रू परकीयांना मित्र परकीयांच्या तुलनेमध्ये कमी अधिकार प्राप्त असतात. बघा ह्यामध्ये हा देखील भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर शत्रू परकीय म्हणजे काय असेल, तर शत्रू राष्ट्राचे नागरिक असलेले परकीय. ज्या राष्ट्राचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते मित्र राष्ट्रातील परकीय, व ज्या राष्ट्राचे भारतीयाशी किंवा भारताशी युद्ध चालू आहे तर ते शत्रू राष्ट्रातील परकीय होय. त्यांना मित्र राष्ट्रातील परकीयापेक्षा कमी हक्क प्राप्त असतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर त्यामध्ये कलम क्रमांक 22 आणि कलम क्रमांक 23 जो आहे तर तो भाग जो आहे तो यामध्ये आपण म्हणू शकतो. कलम क्रमांक 22 फक्त कलम क्रमांक 22 अंतर्गत त्यांना अटक व स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण प्राप्त होत नाहीत. कुणाला, तर शत्रू परकीयांना. जे शत्रू परकीय आहे त्या शत्रू परकीयांना असं संरक्षण जे आहे हे संरक्षण प्राप्त होत नाही. तर कलम क्रमांक 22 अंतर्गत त्यांना अटक व स्थानबद्धतेविरुद्धचं संरक्षण जे आहे हे प्राप्त नाही. कुणाला, तर शत्रू परकीयांना. ते मित्र परकीयांना प्राप्त आहे. म्हणजे शत्रू परकीयांना मित्र परकीयांच्या तुलनेमध्ये कमी अधिकार जे आहेत हे कमी अधिकार प्राप्त आहेत. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे जे भारतीय आहेत, जे केवळ भारतीय नागरिक आहेत तर त्या नागरिकांना काही हक्क आणि विशेषाधिकार प्राप्त आहेत की जे परकीयांना प्राप्त नाहीत. ते शत्रू परकीय असतील किंवा मित्र परकीय असतील यांच्या तुलनेमध्ये भारतीय नागरिक जे आहेत तर त्या भारतीय नागरिकांना घटनेनं जास्त अधिकार, काही विशेष अधिकार जे आहेत ते विशेष अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत. तर ते विशेष अधिकार जे आहेत हे आता आपल्याला पाहायचं आहे. घटनेने काही हक्क व विशेषाधिकार केवळ नागरिकांना प्रदान केले आहेत तर ते परकीयांना उपलब्ध नाहीत. ते मित्र परकीय असतील किंवा शत्रू परकीय असतील तर ते आपल्याला पाहायचं आहे. त्यातलं पहिलं जे आहेत, पुढील मूलभूत हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत म्हणजे ते परकीयांना उपलब्ध नाहीत. त्यातलं पहिलं आपण जर बघितलं तर कलम क्रमांक 15. आता कलम क्रमांक 15 काय आहे, तर कलम क्रमांक 15 जे ते भेदभाव विरोधी हक्क आहे. आता भेदभाव विरोधी म्हणजे काय, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्याविरुद्धचा जो हक्क आहे तो दिला आहे कुठं, तर कलम क्रमांक 15 जे आहेत हे कलम क्रमांक 15 दिले. भेदभाव विरोधी असं सांगितलं आहे. हे जे काही कलम आहे हे फक्त भारतीयांना किंवा भारतीय नागरिकांना हे प्राप्त आहे, हे परकीयांना प्राप्त नाही. कलम क्रमांक 15 त्यामध्ये काय सांगितलं की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्याविरुद्धचा हक्क फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त आहे. दुसरा कलम क्रमांक 16. कलम क्रमांक 16 म्हणजे काय आहे, सार्वजनिक रोजगारात समान संधीचा हक्क. कलम क्रमांक 16 सार्वजनिक नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये ही समान संधीचा जो हक्क आहे हा केवळ भारतीयांना आहे, भारतीय नागरिकांना आहे, तो परकीयांना नाही. म्हणजे कलम क्रमांक 15 जो आहे तो आहे भेदभाव विरोधी आणि कलम क्रमांक 16 जो आहे हा आहे सार्वजनिक रोजगारात समान संधीचा हक्क. त्यानंतर आहे तिसरा कलम क्रमांक 19. आता कलम क्रमांक 19 मध्ये काय सांगितलं, तर 6 प्रकारचे हक्क जे आहेत ते हक्क 6 प्रकारचे स्वातंत्र्य जे आहेत हे स्वातंत्र्य दिलेले आहेत. म्हणजे कलम क्रमांक 15 भेदभाव विरोधी, कलम क्रमांक 16 सार्वजनिक रोजगारात समान संधी आणि कलम क्रमांक 19 मध्ये 6 प्रकारच्या स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो अधिकार दिला आहे. आता हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य कोणते, तर पुढं आपल्याला मूलभूत जे हक्क आहे त्या हक्कामध्ये आपण अभ्यासणार आहे. पण थोडक्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र येणे, संघटना स्थापन करणे, संचार करणे, वास्तव करणे आणि व्यवसाय करणे यांचे स्वातंत्र्य जे हे फक्त भारतीयांना आहे, भारतीय नागरिकांना आहे. म्हणजे कलम क्रमांक 16, कलम क्रमांक 15 आणि कलम क्रमांक 19 मध्ये 6 स्वातंत्र्य दिलेत. त्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र येणे, संघटना स्थापन करणे, संचार करणे, वास्तव करणे आणि व्यवसाय करणे याचे स्वातंत्र्य जे आहेत हे फक्त केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत. त्यानंतर कलम क्रमांक 29 व कलम क्रमांक 30. आता कलम क्रमांक 29 आणि कलम क्रमांक 30 काय आहे, तर 29 व 30 जे आहेत हे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जे आहेत हे देखील केवळ भारतीयांना
प्राप्त आहेत. म्हणजे अशा प्रकारचे हे आपण जर पाहिले, हे पुढील मूलभूत अधिकार जे आहेत कलम क्रमांक 15, 16, 19 आणि 29, 30 हे फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत, हे परकीयांना प्राप्त नाहीत. हा एक भाग महत्त्वाचा लक्षात घ्या. हा पहिला जो काही विशेषाधिकार जो आहे किंवा पहिला हक्क जो आहे हा भारतीय नागरिकांना आहे. त्यानंतर दुसरा आपण जर पाहिला, दुसरा जो काही हक्क आहे, तर दुसरा हक्क पाहत असताना लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क केवळ नागरिकांना. लोकसभा व विधानसभेच्या जी निवडणूक असेल तर त्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क जो आहे हा केवळ भारतीय नागरिकांना आहे. परकीय जे आहे त्या परकीयांना लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क जो आहे तो हक्क समाविष्ट नाही. सांगत असताना कशामध्ये सांगितलेलं आहे, तर लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत या प्रौढ मतदानानं घेणं असेल किंवा मतदार यादीमधला समावेश आहे, तर ते आपण जर बघितलं तर कलम क्रमांक 325 आणि कलम क्रमांक 326 जे त्यात कलम क्रमांक 325 आणि 26मध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. 325 आणि 326. 325मध्ये काय सांगितलं की धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केले जाणार नाही आणि लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीने घेतलं जाईल आणि हे मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे, हा अधिकार केवळ भारतीय नागरिकांना प्राप्त आहे. त्यानंतर संसदेचे तसेच राज्य विधानमंडळाचे सदस्य केवळ नागरिकांना होता येतं. संसदेचे तसेच राज्य विधिमंडळ आहे तर त्या राज्य विधिमंडळाचे जे काही सदस्यत्व जे हे केवळ भारतीय जे काही नागरिक आहेत या नागरिकांनाच ते प्राप्त होऊ शकतं. आणि चौथा, काही शासकीय पदे जे आहेत, काही शासकीय पदे धारण करण्याचा हक्कसुद्धा केवळ नागरिकांना प्राप्त आहे. आता कोणकोणती शासकीय पदे, तर ती शासकीय पदे आपण जर बघितलं तर भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्याचे राज्यपाल, भारताचे महान्यायवादी तसेच राज्याचे महाधिवक्ता. म्हणजे थोडक्यामध्ये आपण बघत असताना राज्य विधानमंडळ असेल किंवा संसद असेल किंवा जी काही महत्त्वाची पदं असतील, ह्या प्रत्येक पदावर केवळ भारतीय जे काही नागरिक आहेत हे नागरिकांचा जो काही हक्क आहे तो हक्क किंवा विशेषाधिकार जो आहे हा त्यांना प्राप्त आहे. म्हणजे त्यामध्ये आमदार होणं असेल, खासदार होणं असेल, त्याचबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्याचे राज्यपाल, भारताचे महान्यायवादी तसेच राज्याचे महाधिवक्ता जे आहेत, तर या स्वरूपाची जी सार्वजनिक पदं आहेत ही सार्वजनिक पदं धारण करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार केवळ कुणाला आहे, तर हा अधिकार केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांना जो आहे तो प्राप्त आहे. हा परकीयांना प्राप्त नाही. ते शत्रू परकीय असतील किंवा मित्र परकीय असतील या कुणालाही हे अधिकार प्राप्त नाहीत. तर आपण थोडक्यामध्ये हे विशेष अधिकार जर बघितले तर एकूण किती विशेष अधिकार आहेत, तर 4 विशेष अधिकार आहेत. त्यातला पहिला विशेष अधिकार काय संदर्भामध्ये आहे, तर पहिला जो आहे तो आहे मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये. जे मूलभूत हक्क आहेत कोणकोणते, तर त्यामध्ये कलम क्रमांक 15, कलम क्रमांक 16, कलम क्रमांक 19 आणि 29 आणि 30 हे जे आहेत, एकूण ही जी 5 कलमं आहेत ही 5 कलमं कुणासाठी आहेत, तर ही 5 कलमं केवळ भारतीय नागरिकांसाठी आहेत. ही परकीयांसाठी ह्या 5 कलमाचा समावेश जो आहे तो त्यामध्ये होत नाही. त्यापुढं आपण जर बघितलं लोकसभा असेल किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करू शकतं, फक्त नागरिक जे आहे ते मतदान करू शकतात की ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे. त्यानंतर त्यापुढचं आपण जर बघितलं संसद असेल किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व केवळ नागरिक होऊ शकतात आणि काही शासकीय पदे जे आहेत हे धारण करण्याचा जो अधिकार आहे तो देखील भारतीय नागरिकांना आहे. त्यामध्ये राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, राज्याचे राज्यपाल, भारताचे महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता जे आहेत, तर ही जी काही पदं आहेत ही पदं ग्रहण करण्याचा किंवा धारण करण्याचा अधिकार जो आहे हा केवळ नागरिकांना प्राप्त आहे. त्यानंतर त्या पुढचा जो आहे भारतात आपण जर विचार केला भारतातील नागरिकत्व. आता भारतातील जी काही नागरिकत्व आहे, भारतात जन्मतत्वाद्वारे तसेच स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक असलेले व्यक्तीसुद्धा राष्ट्रपती पदासाठी पात्र असतो. भारताचा विचार आपण जर केला तर जन्मतत्वाद्वारे तसेच स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक असलेला व्यक्तीसुद्धा राष्ट्रपती पदासाठी पात्र असतो. परंतु अमेरिकेचा विचार आपण जर केला तर अमेरिकेत मात्र केवळ जन्मतत्वाद्वारे नागरिक असलेला व्यक्तीच राष्ट्रपती पदासाठी पात्र असतो. आता त्यामध्ये जन्मतत्व म्हणजे काय असेल, स्वीकृती तत्व म्हणजे काय असेल ते पुढं आपण ते सर्व आपण अभ्यासणार आहे नागरिकत्व संपादनाच्या मार्गमध्ये. जन्मतत्वाद्वारे मी त्यामध्ये तारखा दिलेल्या आहेत आणि कुणाला आपण जन्मतत्वाद्वारे नागरिक म्हणून आपण घोषित करू शकतोय किंवा स्वीकृती तत्व म्हणजे काय
तर त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण पुढं करणार आहे. पण भारताचा आणि अमेरिकेचा आपण जर फरक जर बघितला तर भारतामध्ये राष्ट्रपती होणारा जो व्यक्ती आहे तर तो व्यक्ती जन्मतत्वाद्वारे तसंच स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक असणं आवश्यक आहे. जन्मतत्वाद्वारे असलं तरी पण चालेल किंवा स्वीकृत तत्वाद्वारे असलं तरी पण चालेल. अमेरिकेमध्ये काय सांगितलेलं आहे की अमेरिकेमध्ये केवळ जन्मतत्वाद्वारे नागरिक असलेला व्यक्तीच राष्ट्रपती पदासाठी पात्र असतो. त्यानंतर शेवटचा जो काही भाग आहे आजच्या लेक्चरचा तो आता आपल्याला बघायचा आहे ते आहेत घटनात्मक तरतुदी. आता आपण जर घटनात्मक तरतुदी जर बघितलं इंडियन सिटिझनशिप आर्टिकल 5 to 11 आपण घटनात्मक तरतुदी आपण बघत असताना कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11चा जो काय अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11. तर त्यामध्ये घटनेच्या भाग 2 मधील कलम क्रमांक 5 ते 11 दरम्यान नागरिकत्वाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. भाग 1 आपण या अगोदर पाहिलेला आहे. भाग 1 मध्ये किती कलम आहेत तर एकूण 4 कलम आहेत. 1 ते 4 ही भाग 1 मध्ये आहेत. भाग 2चा विचार आपण जर केला तर भाग 2 मध्ये किती आहेत 5 ते 11 आहेत भाग 2 मध्ये. भाग 3चा विचार आपण जर केला तर मूलभूत हक्क आहेत तर त्यामध्ये 12 ते 35 म्हणजे असा आपण पुढं आपण अभ्यास करणार आहे. भाग 1चा अभ्यास केला आहे आणि भाग 2 मध्ये काय आहेत तर नागरिकत्वाच्या बाबतीमधल्या ज्या तरतुदी आहेत त्या कलम क्रमांक 5 तर ते कलम क्रमांक 11च्या दरम्यान या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे केवळ 26 जानेवारी 1950 रोजी कोणते व्यक्ती भारताचे नागरिक असतील याबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. ही तरतुदी देत असताना काही महत्त्वाची जी काही तारीख आहे ही तारीख कोणती दिलेली आहे 26 जानेवारी 1950. तर त्या रोजी कोणते व्यक्ती भारताचे नागरिक असतील याबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत ह्या तरतुदी यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्वाचे संपादन किंवा समाप्ती कशी होईल याबाबतची कोणत्याही स्थायी तरतुदी देण्यात आलेल्या नाहीत. म्हणजे घटनात्मक तरतुदी आपण बघत असताना कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11 भाग 2 मध्ये या नागरिकत्वाच्या ज्या काही तरतुदी आहेत ह्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 26 जानेवारी 1950 रोजी कोणते व्यक्ती भारताचे नागरिक असतील ह्या तरतुदी जे आहेत यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि त्यापुढं पण सांगत असताना असं सांगितलेलं आहे की घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्वाचे संपादन किंवा समाप्ती कशी होईल याबाबतची कोणत्याही स्थायी अशा तरतुदी या घटनेमध्ये देण्यात आलेल्या नाहीत. मग त्यासाठी विविध स्वरूपाचे जे बदल आहेत हे बदल केले आहेत. फक्त घटनात्मक तरतुदीमध्ये भाग 2 मधला कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11 यामध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत. फक्त घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्वाचे संपादन किंवा समाप्ती कशी होईल याबाबतच्या कुठलीही स्थायी तरतुदी जे आहेत ते ह्यामध्ये देण्यात आलेल्या नाहीत. आता ह्या घटनात्मक तरतुदीमध्ये आपण जर बघितलं तर समजा ह्या नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये जर बदल करायचा असेल तर ते कलम 11 आहे. पुढं देखील आपण अभ्यासणार आहे पण आता आलेलं आहे म्हणून आपण थोडासा आपण त्याचं भाग लक्षात घेऊया. आता कलम क्रमांक 11 काय सांगितलं तर कलम क्रमांक 11 मध्ये नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वाबद्दलच्या अन्य सर्व बाबीसंबंधी कायद्याद्वारे तरतूद करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आलेले आहेत. म्हणजे नागरिकत्वाबद्दल असणारा जो काही बदल आहे नागरिकत्वाचे संपादन असेल त्याची समाप्ती असेल ते जन्माद्वारे जर नागरिकत्व जर द्यायचं असेल तर त्या अटीमध्ये काही शिथिलता जर आणायची असतील काही निर्बंध घालायचे असतील तर असे सर्व जे अधिकार आहेत हे अधिकार कुणाला दिलेले आहेत तर हे सर्व अधिकार जे आहेत हे संसदेला दिलेले आहेत. आणि या अधिकाराचा वापर करून संसदेने नागरिकत्व कायदा 1955 संमत केला. या अधिकाराचा वापर करून संसदेने नागरिकत्व कायदा 1955 संमत केला आणि त्यामध्ये आत्तापर्यंत 8 वेळा बदल करण्यात आले. ते 8 वेळा कोणकोणते बदल तर त्यामध्ये 1957, 1960, 1985, 86, 92, 2003, त्यानंतर 2005 आणि 2015 असे जे काही बदल आहेत ते बदल ह्यामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे एकूण जे काही बदल झालेत आजपर्यंत नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण किती वेळा हा बदल झाला आहे तर 8 वेळा बदल झाला आहे. कोणकोणता असेल 1957, 1960, 1985, 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015 असे एकूण जे काही बदल आहेत हे 8 वेळा हे बदल जे आहेत हे बदल करण्यात आलेले आहेत. आणि ह्या आहेत
घटनात्मक ज्या काही तरतुदी आहेत ह्या तरतुदी आपण पुढे देखील आपण अभ्यासणार आहे. आणि या तासाला आपण बघत असताना फक्त संकल्पना जी आहे, नागरिकत्वाची संकल्पना जी ही संकल्पना आपण अभ्यासलेली आहेत. म्हणजे कलमं आहेत, कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11चा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण काय करणार आहे, पुढचा जो काय तास आहे या पुढच्या तासाला करणार आहे. मग या तासाला आपण काय काय पाहिलेलं आहे, तर नागरिकत्व म्हणजे काय असेल. नागरिकत्व हे लोकशाही शासन व्यवस्थेचे अपरिहार्य पायाभूत तत्व आहे, ते आपण बघितले. नागरिकांना काही विशेष अधिकार प्राप्त आहेत, तसेच नागरिकांना काही कर्तव्य देखील पार पाडणं त्यामध्ये आवश्यक असतं. तो भाग जो आहे तो आपण त्यामध्ये पाहिलेला आहे. नागरिक आपण जर बघितलं तर दोन जे भारतामध्ये राहणारे जे काही लोक आहेत हे लोकांचे दोन प्रकार आपण बघू शकतोय. एक नागरिक असतील आणि एक परकीय असतील. भारतीय शासन संस्थेत सदस्य आहे ज्याला आपण नागरिक म्हणू शकतोय, ज्यांना सर्व स्वरूपाचे मूलभूत हक्क असतील किंवा इतर जे काही कर्तव्य जे ती हे पार पाडणं आवश्यक आहे. तर जे परकीय असतील त्या परकीयामध्ये देखील दोन भाग आहेत. जे इतर परकीय राष्ट्राचे ते सदस्य असतील, तात्पुरत्या वास्तव्यासाठी ते भारतामध्ये आलेले असतील, तर त्या परकीयांनी देखील दोन प्रकार आहेत. त्यामध्ये मित्र परकीय असतील, शत्रू परकीय असतील. मित्र परकीय म्हणजे काय, की ज्यांचे भारताशी सलोख्याचे संबंध आहेत त्यांना मित्र परकीय म्हणू शकतोय. आणि शत्रू परकीय म्हणजे काय असेल, की युद्धरत असणारे जे काही संबंध आहेत तर अशा आपण त्यांना शत्रू परकीय असं म्हणू शकतोय. आणि शत्रू परकीयांना मित्र परकीय तुलनेमध्ये कमी अधिकार प्राप्त आहेत. काही अधिकार अशा आहेत केवळ भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत. तर त्यामध्ये कलम क्रमांक 15, कलम क्रमांक 16, कलम क्रमांक 19, 29, 30 आणि त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क नागरिकांना आहे. त्याचबरोबर संसदेचे तसेच राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व केवळ नागरिकांना प्राप्त होऊ शकतं. आणि विशेष स्वरूपाची पदं जे आहेत, जी सार्वजनिक पदं जे आहेत ही ग्रहण करण्याचा अधिकार देखील भारतीय नागरिकांना आहे. अशा स्वरूपाचा भाग जो आहे तो भाग आपण पाहिलेला आहे. राहिलेला जो घटक आहे तो आपण काय करणार आहे, पुढच्या तासाला पाहणार आहे. ओके, थँक्यू.